मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी मालिनी स्वागत करते तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज रक्षाबंधन. आता रक्षाबंधन म्हटलं तर सकाळपासूनच घाई होती, कारण दुपारीच 5 ते 6 भाऊ हे माझे रक्षाबंधनला येणार होते. आता सर्वांच्या स्वयंपाकाची तयारी, म्हणजे 10 ते 15 माणसांचा स्वयंपाक तर मला बनवायचा होता. तर म्हटलं चला आज अगोदर पनीरची भाजी बनवून घेऊया. तर पनीर थोडं चिटकलेलंच होतं, कारण पातळ कढई ही घेतली होती लवकर भाजी शिजण्यासाठी, त्यामुळे पनीर थोडं चिटकलं. पण चला म्हटलं मसाल्यामध्ये ते मिक्स होऊन जातं, त्यामुळे काही नाही, त्याचा वास पण आपल्याला येणार नाही. आणि तसंच झालं. पनीरची भाजी खरंच छान झाली आणि सगळ्यांनी तर आवडली पण सगळ्यांना. आणि सकाळची आता स्वयंपाक तर करत होतेच, रेडी तर झाली, पण भावाला जी राखी बांधताना जो मंत्र म्हणायचा होता तो मला पाठच होत नव्हता. कारण आपल्याला संस्कृत शब्द खरंच एवढे लवकर उच्चार होतच नाही आहेत. आणि मी आता चला म्हणत पाठ करत होते, परत विसरत होते. पण कुठं आपण ज्या वेळेला स्वयंपाक करायला लागतो ना, त्यावेळेला आपल्याला बाकीचं काही आपल्या लक्षात राहतच नाही. कारण बघा, स्वयंपाक करताना जर स्वयंपाक बाजूला लक्ष दिलं तर कशात मीठ जास्त पडेल, किंवा कधी 2 वेळा पडेल, किंवा कधी कोणत्या गोष्टीत मीठ टाकायचंच विसरून जाईल, किंवा गोड पदार्थात साखर जर विसरली तर कसं होईल. त्यामुळे मग ते ठेवलं बाजूला. मी म्हटलं चला अगोदर स्वयंपाकच बनवून घेऊया. आता माझा स्वयंपाक तर होत आलेला आहे जवळपास, आणि गरम पोळ्या आणि भजी तर मी ठेवलेले होते, कारण म्हटलं देवाच्या नैवेद्यापुरते करून घ्यावे आणि नंतर बाकीचे गरमच आपण करावे. आणि ही जी चटणी केली होती मी, तर ती म्हटलं चला पातळ, त्याला दही टाकलेलं होतं तर त्याला पाणी सुटेल, म्हणून मी त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. बघा, आता 2 भाऊ तर आलेले आहेत. आता सगळे येईपर्यंत त्यांना तोपर्यंत चहा बनवून दिला आणि लगेच ओवाळणीचं ताट तयार घेतलं. आणि ओवाळणीचं ताट तयार करून घेतलं रक्षाबंधनचं. आधी श्रीकृष्णांना आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं अगोदर राखी बांधून घ्यावी आणि ओवाळून घ्यावं. मग स्वामींना आणि श्रीकृष्णांना मी राखी बांधून घेतली अगोदर, आणि नंतर म्हटलं चला बाकी सर्वांनाच मग आपल्याला त्याच ताटाने ओवाळता येतं. कारण बघा, प्रथम रक्षाबंधन हे श्रीकृष्णामुळे सुरू झालं होतं, श्रीकृष्णामुळे आणि द्रौपदीमुळे. कारण श्रीकृष्णाच्या बोटाला एकदा लागलेलं होतं आणि द्रौपदीने कुठलाही विचार न करता आपल्या साडीचा पदर फाडून त्या श्रीकृष्णाच्या बोटाला बांधलेला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे रक्षाबंधनची, तर आत्तापर्यंत. मग म्हटलं पहिला मान राखीचा तो म्हणजे श्रीकृष्णाचा. मग आपल्या बाळकृष्णाची मूर्ती, तर त्या मूर्तीला मी अगोदर गंध अक्षदा लावून आणि धूपदीप लावून ठेवून त्यांना ओवाळून अगोदर मी राखी बांधून घेतली, आणि त्यानंतर स्वामींना पण त्यांच्यासोबत राखी बांधली. आता माझ्याकडं तर स्वामीची मूर्ती नव्हती, फोटोच होता, तर मी त्यांच्यासमोर ती राखी ठेवून दिली. आणि माझा हात पण थोडासा पोचत नव्हता, कारण समोर मी ताट ठेवलेलं होतं. कारण ताट बाजूला घेऊन कसं राखी बांधणार किंवा ओवाळणार. आपल्या भावाला ओवाळताना राखी बांधताना आपण ताट समोरच घेतो, त्यामुळे मी ताटाला समोरच ठेवलं, बाजूला हलू पण दिलं. आणि त्यावेळेला म्हटलं की स्वामी समर्थ महाराज, ज्याप्रमाणे तुम्ही सर्वांचं रक्षण करता, आता आज माझं तुम्ही भाऊ म्हणून माझ्या प्रत्येक आयुष्यातल्या जीवनामध्ये माझं तर रक्षण करा, पण माझ्या भावांचं पण तुम्ही रक्षण करा. माझ्या भावावर कधीच कुठलं संकट येऊ देऊ नका, असं मी स्वामींना म्हटलं. श्रीकृष्णाला म्हटलं, अरे श्रीकृष्ण, तू कसा सर्वांच्या पाठीमागे उभा राहिला भाऊ म्हणून, तसं आमच्या पण सर्वांच्या पाठीमागे उभा राहा तू भाऊ म्हणून. आणि आमच्या जीवनातील सर्व जे काही वाईट गोष्टी आहेत त्यांना काढून टाक, आणि खरंच तुमचा सतत आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, असं म्हणत मी स्वामींना आणि श्रीकृष्णांना राखी बांधली आणि त्यांना ओवाळून घेतलं. आणि नैवेद्य हा पेढ्यांचा दाखवून घेतला, कारण आपल्याला जेवणाचा तर नैवेद्य दाखवायचाच होता. पण ओवाळणीच्या नंतर जो नैवेद्य म्हणजे जो प्रसाद असतो, आपण पेढा खाऊ घालतो, त्याप्रमाणे मी पेढा खाऊ घातला. आता लगेच आपला स्वयंपाक इथं संपूर्ण बनवून तयार आहे, आणि देवासाठी पण मी ताट इथे तयार केलेलं आहे. आता बाकीच्या काही गोष्टी थोड्याशा पोळ्या वगैरे राहिल्यात, त्यानंतर टाकून घ्यावा म्हटलं. पहिला घरामध्ये ज्या वेळेला स्वयंपाक एवढा झाला, तर पहिला नैवेद्य हा देवघरामध्ये स्वामींना, आणि स्वामींसाठी मी ताट तयार केलं. आता स्वामींच्या ताटामध्ये बघा, पापड तर ठेवला जातच नाही, पण आज श्रीकृष्णाला सुद्धा आपण ओवाळलेलं होतं. तर म्हटलं चला बाकींच्या देवांना चालतो, तर आज आपण श्रीकृष्णासाठी ताटामध्ये पापड ठेवूया. त्यामुळे पापड पण मी इथे ताटामध्ये ठेवलेलं आहे. आणि स्वीटमध्ये मी फ्रूट कस्टर्डचं बनवलेलं होतं, तर तेव्हा गरम होतं, तर आता थंड झाल्याच्या नंतर आळून आलं. मला वाटत होतं की ते पातळ होते का काय, पण नाही झालं. आणि त्यानंतर आमच्या रक्षाबंधनला सुरुवात झाली. आता रक्षाबंधनला एक सर्वजणच आले तोपर्यंत, तर रक्षाबंधन हे सुरूच होतं. रक्षाबंधन करताना बघा बऱ्याच गोष्टी, म्हणजे रक्षाबंधनचे सुद्धा बरेच नियम असतात, की अगोदर सोन्यानं सुपाऱ्याने ओवाळून घ्यावं, त्यानंतर आपण पूर्ण ताटाने सुद्धा ओवाळून घ्यावं, डोक्यावर अक्षदा टाकाव्या, गंध टाकाव्या. कारण आजकाल मुलीची एवढी फॅशन झालेली आहे
की रक्षाबंधनमध्ये सुद्धा फॅशन नसायला पाहिजे. जे काही शास्त्रोक्त विधीने रक्षाबंधन साजरं करायचं असतं त्याच पद्धतीत साजरं करायला हवं. बघा, मला तर काही मंत्रपाठ झालेला नव्हता, तर आता इथे मी त्यांना म्हणजे धरायला लावला मोबाईलमध्ये भावाला आणि तेच मी बघून मंत्र म्हणत होते रक्षाबंधन राखी बांधताना. तर आता एक एक सर्वांनाच राखी बांधून घेतली आणि मी बाकी तर काही नाही, पण सर्वांसाठी म्हटलं नारळ तर सगळ्यांनाच द्यायचं आहे, म्हणून नारळ हे मी भावांना गिफ्ट द्यायसाठी आणलं होतं. कारण भावाचं त्यांचं जेवणच राहिले. रक्षिमाचे आमच्या मधवे नणंदबाई पण आल्या होत्या रक्षाबंधनसाठी आणि त्यांनी पण लगेच साहेबांना ओवाळून घेतलं. म्हटलं चला मग मला बाकीचे दुसरीकडे पण जायचं सर्वांच्याच घरी ओवाळायला. मी म्हटलं नाही, माझ्यासोबत अगोदर जेवण करा तुम्ही आणि जेवण करून जा. हे बोलणं आमचं सुरू होतं आणि त्यांचं ओवाळणं पण सुरू होतं. साहेब म्हणतात की अगोदर मला राखी बांध, म्हणजे नंतर तुमचं ठरू द्या काय चालले. आणि त्यांचं पण रक्षाबंधन असं खूप छान झालं. आता सगळ्यांची जेवणं वगैरे झाले, सगळेजण आपापले इकडे तिकडे गेले. साहेब पण बाहेर कुठेतरी फिरायला गेले. तर चला म्हटलं आता आपण घरातला गर्दा आता आवरायला घेऊया, कारण थोडासा गर्दा तर पडणारच आणि तो आता काय आपल्याला काही वाटत पण नाही, उल्हासच येतो कोणत्याही गोष्टीचा. आणि अशा प्रकारे सणाचा भेटूया पुढे अशाच एका नवीन ब्लॉगसोबत.